नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत 9th स्टँडर्डचा लॉ ऑफ मोशन याचा पार्ट 7 बघत आहोत. या पार्ट 7 मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे की या पार्टशी रिलेटेड जी काही व्होकॅब्युलरी आहे ती SSK सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. तोही चॅनल आपलाच आहे. इथे देण्याच्या ऐवजी तिथे दिलेली आहे. कृपया तिथे जाऊन बघा आणि फॉलो करा. त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हेच तुम्हाला चॅप्टर्स असतात अपडेटेड फॉर्ममध्ये पुढे असतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जर मागचे पार्ट बघितले नसतील तर कृपया पार्ट 1 पासून पार्ट 6 पर्यंत आपण बघून घ्या, तरच हा पार्ट 7 आपल्याला समजणार आहे. तेव्हा कृपया त्याची लिंक मी खाली दिलेली असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती फॉलो करा आणि सगळे पार्ट एकदा समजून घ्या. सहज सोप्या भाषेमध्ये आहे. सुरू करत आहोत पार्ट 7, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. चॅप्टर मोठा असल्या कारणानं पाठ जास्त बनत आहे, तेव्हा कंटाळा करू नका, व्यवस्थित समजून घ्या. सहज सोप्या पद्धतीने आपल्याला समजणार आहे. सगळं सोपं आहे. चला सुरू करत आहोत न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आता न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये कसं असतं माहिती का, न्यूटनचे गतीविषयक काही नियम आहेत. तर नियमांमध्ये कसं असतं, तर या ठिकाणी काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर न्यूटनचं असं म्हणणं असं होतं की असं का होत असेल की एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेमध्ये असेल तर तिला आपण फोर्स दिल्याशिवाय ती पुढे जात नाही किंवा तिची जागा सोडत नाही. किंवा एखादं पुस्तक आपण टेबलवर ठेवलं तर ते पुस्तक आपण जर उचललं नाही तर ते तसंच पडून राहतं, कितीही दिवस पडून राहील, ते असं जागचं पण हलणार नाही जोपर्यंत आपण त्याला काही फोर्स देत नाही, एक्सटर्नल उचलत नाही किंवा हवा लागत नाही किंवा काही कशाने सरकवत नाही. त्यानंतर एखादी झाडाची फांदी ती हलवल्यानंतरच झाडावरून एखादं फळ खाली पडतं. असं का होतं हे सांगितलेलं आहे. न्यूटन विचारत आहेत की असं का होतं. तर हे सगळं जे आहे हे न्यूटनच्या गतीविषयक जो पहिला नियम आहे, म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला आहे. ही प्रॉपर्टी नेमकं काय आहे, का होतं माहिती का, हे सगळं जे आहे ना वर दिलेलं आहे ना, हे सगळं कशामध्ये आहे, इनर्शिया नावाचा एक लॉ आहे. ते सांगतात की या सगळ्या गोष्टी इनर्शियामुळे होत असतात. म्हणजे जडत्वाचा एक नियम आहे. तर तो जडत्व काय असतं, वस्तूमध्ये असतं. ते म्हणजे इनर्शिया हा वस्तूमध्ये असतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या वस्तूला असं बाहेरून काही फोर्स देत नाही, वस्तूला काही बाहेरून बल लावत नाही, फोर्स देत नाही, तोपर्यंत ती वस्तू तिची काय होत नाही, जागा सोडत नाही, ती आहे त्या स्थितीमध्येच राहते. हे आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे वस्तू तिच्या गतीच्या स्थितीत जर असेल, मोशनच्या स्थितीमध्ये असेल तर ती मोशनच्याच स्थितीमध्ये राहील. किंवा जी ती जर अशी स्टेडी असेल, म्हणजे शांत स्थितीमध्ये बसलेली असेल तर ती तशीच राहील, त्या स्थितीमध्ये राहील. तर तिला हलवल्याशिवाय, तिला फोर्स लावल्याशिवाय ती हलणार नाही, जागा सोडणार नाही. या गोष्टीला काय म्हटलं जातं, जडत्व म्हटलं जातं किंवा इनर्शिया म्हटलं जातं. हे आपण स्टँडर्ड 8मध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स, न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे. आता हे लक्षात ठेवायचं, अवघड असं काहीच नाही आहे मित्रांनो. यामध्ये हे लक्षात ठेवायचं, सगळं तुम्हाला 1 मार्क्सला 2 मार्क्सला विचारलं जाणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता बघा, बॅलन्स फोर्स अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, संतुलित बल आणि असंतुलित बल याला असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्ही आता 8th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी झालेलं बघा. आता हे 8th स्टँडर्डचं बुक, यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण की एक टेबल घेतला होता, त्या टेबलवर असं एक पार्ट बांधलं होतं आणि या दोन्ही पारड्यांमध्ये सारख्याच वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्या होत्या. म्हणजे मास असणारं सारखं तितकेच किलोग्राम ठेवले होते, सेम आणि वर एक बॉक्स ठेवला होता. तर काय होत होतं त्यामुळे की या दोन्ही पारड्यांमध्ये सारखंच वस्तुमान असल्यामुळे, सारख्याच वस्तू असल्यामुळे काय होतं, खालून जे त्याला ग्रॅव्हिटी फोर्स होता ते सेम होता. मग त्यामुळे याच्यावर बॅलन्स फोर्स काम करत होता. पण नंतर काय केलं त्यांनी, एका पारड्यामध्ये जास्त वस्तुमानाची वस्तू ठेवली, म्हणजे जास्त मास असणारे एखादं वजन ठेवलं त्यामध्ये. मग काय झालं, हे जे बॉक्स होता ना वरचा, तो काय झाला, त्या बाजूने सरकायला लागला. म्हणजे काय झालं, तिथे अनबॅलन्स फोर्सनी काम केलं. लक्षात आलं का तुम्हाला. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस खोक्याला दोन्ही बाजूंनी अनबॅलन्स फोर्स लावला गेला, त्यावेळेस अनबॅलन्स फोर्सनी काम केलं. त्यामुळे त्याची परिणाम काय झाला की ह्या बॉक्सला काय मिळाली, एक मोशन मिळाली. काय मिळाली, बॉक्सला मोशन मिळाली. तसंच आता बघा, हे काय दुसरं एक एक्झाम्पल सांगितलं होतं, हे तुम्ही रस्सी खेच खेळतात बघा स्कूलमध्ये, ते असं टग ऑफ वॉर म्हणतात त्याला. ते रोपवेने तुम्ही असं बघा ओढत असतात. ज्यावेळेस दोन्ही बाजूला सारखीच मुलं असतात किंवा सारखाच फोर्स असतो, त्यावेळेस काय असते, ती रस्सी बघा थोडीसुद्धा हलत नाही, अशी एकाच जागी उभी असते ती, बरोबर ना. कारण दोन्ही बाजूला कसा असतो, बॅलन्स फोर्स असतो. पण एखाद्या बाजूचा फोर्स कमी जास्त होऊ द्या बघा, त्यावेळेस त्यावर काय काम करतो, मग अनबॅलन्स फोर्स काम करतो. आणि मग काय होतं की ज्या ठिकाणी जास्त फोर्स आहे त्या बाजूने ती रस्सी काय होतोय, खेचली जाते. होतं ना असं, तुम्ही खेळलेलं आहेत ना. मग हे काय आहे, बॅलन्स फोर्स अनबॅलन्स फोर्सची एक्झाम्पल्स आहेत.
आशा करते की 8th स्टँडर्डचं तुम्हाला सगळं आठवत असेल. आपण थोडक्यात बघितलेलंच आहे आता बघा, मग तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो. न्यूटनचा फर्स्ट लॉ हा त्यावरच डिपेंड आहे. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल म्हणजे अनबॅलन्स फोर्स जोपर्यंत काम करत नाही, बरोबर ना, रस्सी केसमध्ये जोपर्यंत अनबॅलन्स झाला नाही तोपर्यंत ती जर विरामावस्थेमध्ये असेल किंवा ती जर अशी गतिमान असेल ती वस्तू, तर ती त्याच अवस्थेमध्ये राहते. ती जर विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्थेतच राहील. ज्यावेळेस तिच्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय होईल त्यावेळेसच ती तिची अवस्था सोडेल, त्यावेळेसच ती तिची विराम अवस्था सोडेल किंवा त्यावेळेसच तिची गतीमध्ये असणारी अवस्था सोडते. मग ते एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, तुम्ही मागच्या वर्षीच बघितले होते आपण बघा, ते बसमध्ये आपण बसतो वगैरे, ते एक्झाम्पल समजलं तुम्हाला. या ठिकाणी न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे, म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलं न्यूटनच्या फर्स्ट लॉमध्ये, की एखादी वस्तू जर विरामावस्थेमध्ये असेल किंवा रेस्ट पोझिशनला असेल किंवा ती मोशनमध्ये असेल, स्ट्रेट लाईनमध्ये, हे लक्षात द्या, स्ट्रेट लाईनमध्येच मोशनमध्ये पाहिजे. इट डज नॉट मीन का तिच्यावर कोणताही फोर्स ॲक्ट नाही आहे, असं नाही म्हणू शकत आपण का तिच्यावर कोणतंच बल कार्य करत नसतं. तिच्यावर कार्य करत असतं बल, पण काय होतं, ते बल जे असतं ना किंवा जो फोर्स असतो ना, तो काय करत असतो, एकमेकांना काय करत असतो, कॅन्सल करत असतो. त्यामुळं तो फोर्स कसा होऊन जातो, शून्य होतो. फोर्स इज झिरो, त्यामुळं तो झिरो होत असतो. समजलं ना तुम्हाला. पण जेव्हा तो काय होतं, असमान होतो, असंतुलित होतो, अनबॅलन्स होतं. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनोमेनन ऑफ इनर्शिया. मग न्यूटनच्या फर्स्ट लॉमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, इनर्शिया, जे आपण 8th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं, जडत्व. मी तुम्हाला हे सांगितलं समजावून, बरोबर ना, ते जडत्व, इनर्शिया, बरोबर ना. तर तो जो नियम आहे ना, तो याच्यामध्ये काम करत असतो. द इनॅबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट स्टेज इन मोशन ऑन इट्स ओन. इट्स ऑल्सो एक्सप्लेन अनबॅलन्स फोर्स विच कॉज द चेंज इन स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट अँड रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. ते म्हणतात की वस्तूचा जी विराम अवस्था असते किंवा वस्तू जर एखाद्या सरळ रेषेत गतिमान असेल, फक्त सरळ रेषेमध्ये बोलते आम्ही, तर ती बदल घडवून आणणाऱ्या किंवा तिच्यामध्ये बदल घडून येतो. तो कशामुळे घडून येतो, का फक्त तिच्यामध्ये काय येतो, एक अनबॅलन्स फोर्स येतो, तेव्हाच तिच्यात बदल घडून येतो. तर हे कशामुळे होतं, इनर्शियामुळे होत असतं. लक्षात आलं. हे सगळे काय झाले, इनर्शियाचे एक्झाम्पल झाले. जसं गाडीमध्ये आपण बसलेलो आहे बघा, गाडीमध्ये बसलेलो असतो, आपला गाडीचा जो गाडीमध्ये बसमध्ये बसल्यानंतर जो भाग आपल्या गाडीला चिटकलेला असतो, तो जो चिटकलेला आहे गाडीला बघा, जिथे जिथे लागलेला, तो गाडीसोबत चालत असतो. पण वरचा जो भाग असतो बघा आपला, तो इनर्शिया मोशनमध्ये असतो, त्याला बिलकुलही हे नसतो. तो विराम अवस्थेत असेल तर विरामाच अवस्थेत असेल, पण त्याच्यावर जेव्हा अनबॅलन्स फोर्स येतो, म्हणजे गाडी जेव्हा टर्न घेते बघा, तो असा हल्ला जातो, त्याची अवस्था तो सोडतो. त्या विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्था सोडतो, मागे आपण पुढे ढकलला जातो, मागे ढकलला जातो. ही काय झाली, एक्झाम्पल ह्या फर्स्ट लॉची झाली. समजलं, इनर्शियाचे एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला आता एक्झामला लिहिता येईल, न्यूटनचा फर्स्ट लॉ कशावर डिपेंड असतो, इनर्शियावर डिपेंड असतो. समजलं. म्हणजे वस्तू जर गतिमान अवस्थेत असेल तर ती गतिमान अवस्थेतच राहते, विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहते, जोपर्यंत तिच्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नाही, तेव्हाच ती तिची काय सोडते, अवस्था सोडते. समजले या ठिकाणी, तोपर्यंत ती सोडत नाही. आता न्यूटनचा सेकंड लॉ बघा, खूप इझी आहे, कन्फ्यूज होऊ नका, फक्त लक्ष द्या तुम्ही प्रॉपर. इथे काय सेकंड लॉ, हे सगळे लॉ विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आत्ता पण 10thला पण 11, 12 हे सगळीकडे न्यूटनचे लॉ हे कधीच संपत नाही, हे नेहमी विचारले जातात. बघा आता न्यूटन खूप इम्पॉर्टंट आहे, यावरच सगळं चालतं. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, मोशनचा लॉ आहे. बघा आता हा लक्षात काय ठेवायचं, याला मोमेंटम म्हणतात, याला संवेग म्हणतात. काय म्हणतात, मोमेंटम आणि संवेग म्हणतात. आता एक त्यांनी का विचारलेलं आहे की तुम्ही एक सेम आकाराचा प्लास्टिकचा घ्यायचा आणि रबराचा घ्यायचा, 2 बॉल घ्यायचे, चेंडू म्हणतो आपण, आणि तो उंचीवरून खाली टाकायचा आणि बघायचं कोणता चेंडू झेलण्यामध्ये तुम्हाला सोपा जातो. प्लास्टिकचा सोपा जातो, रबराचा सोपा जातो. आणि तुम्ही त्या चेंडूचा काय घ्यायचा, झेल घ्यायचा. बघा, कॅच द बॉल, त्या चेंडूचा झेल घ्यायचा आणि कोणता चेंडू तुम्ही सहजपणे झेलू शकता हे तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर ना. किंवा आता एखादा तुमचा मित्र आहे, त्याला काय करायचं, तुम्ही तो बॉल काय करायचा, हळूच फेकायला सांगायचा आणि झेलायचा प्रयत्न करायचा. आणि आता तोच मित्र आहे आणि तोच बॉल आहे, तुम्ही त्या मित्राला जोरात फेकायला सांगायचा आणि झेलायचा प्रयत्न करायचा. काय फरक होतो आणि कोणता बॉल तुम्ही सहजपणे झेलू शकतात आणि कोणता नाही झेलू शकत, हे तुम्ही बघायचं आहे. कोणता झेलू शकता, प्लास्टिकचा सहज झेलू शकता, रबराचा झेलायला थोडासा अवघड जातो तुम्हाला. का बरं असं होतं, तर ते काय सांगतात बघा, या ठिकाणी हेच समजून घ्यायचं तुम्हाला. द इफेक्ट ऑफ अन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलोसिटी. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघाताचा जो परिणाम असतो ना, हा कशावर डिपेंड असतो, एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर आघात करते आणि तिचा जो परिणाम असतो तो कशावर डिपेंड असतो, त्या वस्तूचं मास आणि वेलॉसिटी, त्या वस्तूचं वस्तुमान आणि तिचा वेग, या दोन्हींवर तिचं ते डिपेंड असतं की तिचा आघात कसा होणार.
बघा म्हणजे प्लास्टिकचा बॉल हा तितक्याच दुरून अंतरावरून जोरात तितक्याच वेगानं मारला आणि रबराचा बॉल त्याच अंतरावरून तितक्याच वेगानं मारला, तर कोणता बॉल जास्त लागणार आहे आपल्याला? तर रबरी बॉल जास्त लागतो. कारण का? तर मास प्रत्येकाचं वेगळं आहे, बरोबर ना? लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे मास हा फार महत्त्वाचा भाग आहे. मग आता त्याचा हे बघा इथे सांगितलेलं आहे त्यांनी, this means that the effects of the force depends on property related both mass and velocity of an striking object. This property was termed momentum by Newton. म्हणजे एखाद्या बलाचा परिणाम जर तुम्हाला एखादा फोर्सचा परिणाम घडून आणायचा असेल तर त्या वस्तूचं जे मास असतं आणि त्या वस्तूचा जो व्हॅलॉसिटी असते यांचा जी प्रॉपर्टी असते ना एकत्रित, तर यालाच काय म्हटलं जातं? मोमेंटम म्हटलं जातं. न्यूटनचा हा म्हणजे हा जो प्रॉपर्टी याला मोमेंटमचीच प्रॉपर्टी म्हणतात न्यूटनच्या. समजलं? आता मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट पाहिलेले असतील तर तुम्हाला हे माहीत असेल व्हेक्टर काय आणि बरोबर ना स्केलर क्वांटिटी काय हे आपण शिकलो होतं. व्हेक्टर म्हणजे काय असतं बघा, मॅग्निट्यूड असेल आणि त्याच्यामध्ये डिरेक्शन असतं. मॅग्निट्यूड आणि आता मोमेंटम हा सुद्धा काय, आता हे तुम्ही फर्स्ट सेकंड पार्टमध्ये जाऊन बघा कृपया. आता मॅग्निट्यूड ॲज वेल एज डिरेक्शन असतं मोमेंटममध्ये, म्हणून ही काय झाली? व्हेक्टर क्वांटिटी झाली. हे समजायला इतकं सोपं आहे. मग आता मला सांगा हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही? SI युनिट. SI युनिटमध्ये मास कशामध्ये मोजलं जातं? किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. आणि डिरेक्शन कसं केलं जातं? मीटरमध्ये मोजलं जातं. सेकंड टाईम हा सेकंदमध्ये असतो, म्हणून त्याची काय झाली मोमेंटमची युनिट काय झालं? SI युनिट काय झालं? किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि CGSमध्ये काय होणार? CGSमध्ये कशामध्ये असतं? मास कशात मोजलं जातं? सर तुम्ही फर्स्ट सेकंड पार्ट बघून घ्या कृपया. तर सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं, बरोबर ना? सॉरी, ग्रॅममध्ये मोजलं जातं मास. आणि हे कशामध्ये मोजलं जातं? तुमचं डिरेक्शन जे असतं ते कशामध्ये? सेंटीमीटरमध्ये असतं आणि टायमिंग सेकंदमध्ये असतो, म्हणून ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. कळलं? मग CGS युनिट काय आहे त्याचं? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. आणि SI युनिट काय आहे त्याचं? किलोग्रॅम मीटर पर सेकंद. समजलं? खूप इझी आहे, काय अवघड नाही आहे. मित्रांनो समजून घ्या, चॅप्टर खूप लेंदी आहे आणि समजण्यासाठीच आहे, तुम्हाला समजूनच घ्यायचं आहे. आणि हे असंच आहे बघा, तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन असावं लागणार आहे, त्यासाठी पार्ट फर्स्टपासून तुम्ही बघा कृपया. आता बघा मोमेंटम हा कशाने डिनोट केला जातो? कॅपिटल P ने. हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला सगळं आता पुढे एक्झाम्पल वगैरे सोडवण्यासाठी येईल आता न्यूमेरिकल्समध्ये. आता मोमेंटममध्ये काय असतं? मोमेंटममध्ये आत्तापर्यंत आपण काय बघितलं? मास आणि व्हेलॉसिटी, बरोबर ना? मग मास आणि व्हेलॉसिटीचं काय असतं? याच्यामध्ये प्रोडक्ट असतं. काय असतं? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. मास आणि व्हेलॉसिटीचं प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम हा P ने डिनोट केला जातो, म्हणून कॅपिटल P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता इंटूचं सिम्बॉल आपण देत नाही, म्हणून M इंटू V असा MV लिहितो. मोमेंटम ही कशी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. कारण याच्यामध्ये काय असतं? मॅग्निट्यूड पण असतं आणि डिरेक्शन पण असतं. हे आपण बघितलेलं आहे पार्ट फर्स्ट सेकंड थर्ड, ते बघून घ्या तुम्ही. बघा आता इथे त्याची डेफिनेशन काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम अकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. बघा या ठिकाणी द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे जो संवेग परिवर्तनाचा दर असतो ना, तो जे काही आपण फोर्स लावलेला असतो त्याच्याशी कसा असतो? प्रपोर्शनल असतो. आणि हा कसा प्रपोर्शनल असतो माहिती का? तर त्याचं जे काही हे होतं चेंज होतो त्या मोमेंटममध्ये, जो काही चेंज होतो तो कुठल्या बाजूने होत असतो? फोर्सच्या बाजूने होतो. जे काही अप्लाइड फोर्स आपण केलेला आहे त्या फोर्सच्याच बाजूने होत असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे आता त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिले, हे कसं सॉल्व्ह करायचं आता हे लक्षात ठेवा. नॉर्मली कसं असतं की एखाद्या वस्तूवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय वाढत असतं? ॲक्सेलरेशन वाढत असतं. हे तर आपण बघितलेलं आहे. त्याचं ॲक्सेलरेशन वाढतं म्हणजे काय वाढतं? त्याचं इनडायरेक्टली त्याचा फोर्सच वाढत असतो. मग फोर्सचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? तर मग फोर्स म्हणजे काय झाला? F इज इक्वल्स टू M इंटू A. ॲक्सेलरेशन म्हणजे मास असणार त्या वस्तूचं मास आणि तिचं झालेलं ॲक्सेलरेशन. हे झालं फोर्सचं म्हणजे फॉर्म्युला तयार झालेला. हा कसा काढायचा आहे ते इथं या ठिकाणी सांगितलेलं. हे तुम्ही बघून घ्या, सोपं आहे, अवघड काही नाही यामध्ये. बघा आता सपोज ते म्हणतात की M एखादा ऑब्जेक्टचं मास म्हणजे वस्तुमान M असेल तर तिचा स्टार्टिंग, आता ऑब्जेक्ट एखादं त्याचं वस्तुमान किती आहे किंवा तिचा मास M आहे असं कन्सिडर करायचं आहे. आता सुरुवातीचा तिचा वेग म्हणजे तिचा स्पीड आपण काय पकडतो? U ने पकडतो. तिचा स्पीड आहे U ने पकडला आपण, आणि तिच्यावर काय अप्लाय केला आपण? फोर्स अप्लाय केला. F नावाने तिच्यावर काय दिला? फोर्स अप्लाय केला. म्हणजे तेवढं बल तिच्यावर लावल्यानंतर ती काय होणार आहे? T या टायमिंगमध्ये इतक्या वेळेनंतर तिचा काहीतरी वेग येईल तिला, आणि म्हणजे तिला स्पीड येईल. आणि तो स्पीड कसा काउंट केला आपण? V ने. मग ह्या पद्धतीने त्यांनी काय केलं? फॉर्म्युला काढलेला आहे बघा. आणि हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कुणासोबत? तर मास इंटू ॲक्सेलरेशन सोबत. हे लक्षात ठेवा तुम्ही.
आता बघा मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये 1 मार्क्सला 2 मार्क्सला. बघा न्यूटन आणि डाईन काय असतं. न्यूटन म्हणजे काय असतं माहिती का. आता इथं तुम्हाला माहिती SI आणि CGS हे दोन्ही युनिट आपण बघितले. आता बघा SI सिस्टीममध्ये कसं असतं. SI सिस्टीममध्ये न्यूटन म्हणजे काय असतं की एखादा फोर्स आहे, म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू. आता ह्या पेनचं वजन जर 1 किलोग्रॅम असेल तर याच्यावर जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ॲक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी आपण जितका फोर्स लावणार आहोत ना, तर तो फोर्स म्हणजे 1 न्यूटन इतका असतो. समजलं, त्यालाच 1 न्यूटन असं म्हणतात. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानाला जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ॲक्सेलरेशन तयार करण्यासाठी जितका फोर्स अप्लाइड होईल त्याला काय म्हटलं जातं, 1 न्यूटन. हे झालं SI सिस्टीममध्ये. मग 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता इन CGS सिस्टीममध्ये आपण कशामध्ये मोजतो, मास. आपल्याला माहिती आहे मास हे ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि याच्यामध्ये डिस्टन्स हे सेंटीमीटरमध्ये काढलं जातं आणि सेकंड टाईममध्ये, बरोबर ना. त्याला डाईन म्हणतात. बघा डाईनमध्ये सेम तसंच आहे. फक्त काय केलं जातं, 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या ऐवजी 1 ग्रॅम वस्तुमान, बरोबर ना. या वस्तूचं वजन 1 ग्रॅम असेल. 1 ग्रॅम मास असणाऱ्या वस्तूमध्ये जर 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, जर 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं जर ॲक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी जितका फोर्स अप्लाइड केला जातो तर त्या फोर्सला काय म्हटलं जातं, 1 डाईन म्हटलं जातं. 1 डाईन इज इक्वल्स टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं आहे ना. इझी आहे का काही अवघड मित्रांनो. आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगत असतो माहिती का. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगत असतो की कोणती वस्तू असू द्यात त्या वस्तूंमध्ये ऑब्जेक्टमध्ये इक्वल आणि अपोजिट फोर्स अप्लाय होत असतं, काम करत असतं. हा त्याचा काय आहे, थर्ड नियम आहे. म्हणजे प्रत्येक एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. आणि त्यावेळेस काय करत असतं, ते फोर्स असतं, जे बल असतं ना, ते परस्पर विरुद्ध काम करत असतं. बघा मित्रांनो, न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगत असतो, ज्या वेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावत असते त्यावेळेस दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवर काय लावत असते, फोर्स लावत असते. हा न्यूटनचा काय आहे, थर्ड लॉ. पण ते जे फोर्स असतं ते कसं असतं, इक्वल असतं किंवा अपोजिट असतं. म्हणजे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचं किंवा त्याच वेळेस प्रयुक्त होणारं प्रतिक्रिया बल काय असतं, अस्तित्वात असतं. आणि ते काय असू शकतं, एकमेकांच्या सेम पण असू शकतं किंवा परस्पर विरोधी पण असू शकतं. आता बघा इथे काय दिलेलं आहे, बघा एक्झाम्पल त्याची कशी आहेत का. आपण बॅटने बॉल मारतो त्यावेळेस बॉल जातो पुढे निघून आणि बॅट पण काय होते बघा, बॅटची पण जी वेग असतो तो कसा होतो, कमी होऊन जातो. किंवा बंदुकीतून आपण गोळी मारली आपण तर बंदूक काय होते, गोळी पुढे जाते आणि बंदूक काय होते, मागे सरकते. म्हणजे काय होतं की प्रत्येक एक वस्तू दुसऱ्या फोर्स लावते तर दुसरी पण तिच्यावर काय लावत असते, फोर्स लावत असते. आता हे बघा, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट काय करत असतं, रॉकेट वर जातं तितक्याच वेगानं काय होत असतं, खाली पण फोर्स लागतो बघा. खाली पण ते तेवढाच वेगानं काय फेकतं, ते त्याच्यातून धूर ते सगळं येत असतं बघा. ते तितक्याच वेगानं ते खाली लोटलं जातं आणि मग वर जातं. लक्षात आलं, प्रेशर तितक्याच वेगानं खाली येतो, फोर्स लावला जातो, मग ते तेवढं वर निघत असतं. आशा करते की या ठिकाणी आपल्याला न्यूटनचे 3 लॉ व्यवस्थित समजलेले असतील. आपण व्यवस्थित समजून घ्या, अवघड असं काहीच नाही. पण तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे, थोडा स्टडी लागणार आहे आणि कन्सेप्ट क्लिअर लागणार आहे. त्या कृपया कन्सेप्ट क्लिअर करा, आपोआप समजत जातं सगळं. आणि तुम्हाला जर इंग्लिश ग्रामर हवं असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये मराठीतून मी इंग्लिश ग्रामर घेतलेला आहे. सगळे टेन्सेस जे आपल्याला नेहमीसाठी उपयोगी ठरणार आहेत तेव्हा आपल्याला हवं असल्यास ती फॉलो करा. खाली इंग्लिश ग्रामर लिंक नावाने आहे. आपले इतरही चॅनल आहेत, या चॅप्टरशी रिलेटेड व्होकॅब्युलरी खाली दिलेली आहेत. इतरही चॅनल आहेत आणि या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट सुद्धा त्याची लिंक मी खाली दिलेली असणार आहे. कृपया ती फॉलो करा. पुढच्या पार्टमध्ये आपण न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू न्यू पार्ट सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.